सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी संपूर्ण झालं आहे 17 मार्चला। जे विद्यार्थी गैरहजर होते तर त्यांचं जे ग्राउंड आहे शिपाई आणि कारागृहाचा 17 मार्चला या ठिकाणी झालेला आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता जे मेन या ठिकाणी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहतात ते म्हणजे कटअप कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत सीपी मुंबईचा शिपाईचा कटअप कधी लागणार आहे, त्याचबरोबर कारागृहाचा कटअप कधीपर्यंत लागणार आहे, याचा या ठिकाणी मुलं या ठिकाणी इंतजार करत आहे। तर मेन तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे, सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटअप कधी लागणार आहे, शिपाई आणि कारागृहाचा कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे, आणि त्याचबरोबर सीपी मुंबईचा पेपर कधी होणार आहे, शिपाई आणि कारागृहाचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्व काही तारखा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, कास्ट वाइज मी तुम्हाला कटअप सांगणार आहे। जसं SC ST VJA NTB NTC NTD OBC SCBC EWS ओपन या सर्व कॅटेगरी वाइज मुलांचा आणि मुलींचा कटअप किती जाणार आहे, शिपाई आणि कारागृहाचा याबद्दल तुम्हाला मेन माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचा नुकताच या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे, म्हणजे 17 मार्चला झालेला कारागृह आणि शिपाईचं। तर मेन आता या ठिकाणी कट ऑफ कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला मार्च एंडिंग आहे, त्याचबरोबर जे सीपी मुंबईचा जो कटअप आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। जवळपास 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या अंदर आपल्याला सीपी मुंबईचा कारागृहाचा आणि शिपाईचा कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे। जेव्हा कटअप लागते सीपी मुंबईचा कारागृह आणि शिपाई एकाच दिवशी दोन्ही याचा कटअप लागते, एक लक्षात ठेवा, एकाच दिवशी दोन्ही याचा कटअप लागणार आहे। कारागृहाचा पण कटअप एकाच दिवशी लागणार आहे, शिपाईचा पण कटअप एकाच दिवशी लागणार आहे। आणि त्याचबरोबर पेपरचा जर आपण विचार केला तर पेपर जे विद्यार्थी मित्रांनो एका दिवशी समजून जा, आज या ठिकाणी मुंबई शिपाईचा पेपर होणार आहे आणि उद्या कारागृह शिपाईचा पेपर होणार आहे, म्हणजे एका मांग एक या ठिकाणी पेपर होणार आहे, म्हणजे एकाच दिवशी दोन्ही शिपाई आणि कारागृहाचा पेपर होणार नाही, अलग दिवशी येणार आहे। ठीक आहे, तर अशा काही प्रक्रिया एक लक्षात ठेवा। तर सीपी मुंबईचा कारागृह आणि शिपाईचा जो कटअप आहे एकाच तारखेला या ठिकाणी येणार आहे, तर जवळपास 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या अंदर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। सीपी मुंबईला तर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे तर या ठिकाणी ज्या मुलांना कमी मार्क्स पडलेला आहे, भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीपी मुंबईला जे मार्क पडले कमी मार्क्स पडलेला आहे, कारण की सेन्सरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम होता, 100 मीटरची तिथली जी सिस्टीम होती 100 मीटरमध्ये मुलांना त्या ठिकाणी सहसा कमी मार्क पडलेले आहे। ज्याचा बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ग्राउंड दिलं, कारागृहाचं झालं किंवा इतर झालं, तर त्या ठिकाणी जास्त 100 मीटरमध्ये मार्क पडले आणि गावाकडे सुद्धा चांगले मार्क येतात 100 मीटरमध्ये, पण त्या ठिकाणी जवळपास 4 मार्क 6 मार्क असे कमी या ठिकाणी येतात। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा जर समजा 100 मीटर 10 मार्काचे तर त्याची त्या ठिकाणी 4 मार्काची 6 मार्काची अशी 100 मीटर त्या ठिकाणी बसले, तर पहा इथं जागेवरच या ठिकाणी 4 मार्क आपले या ठिकाणी कमी झाले, 4 ते 6 मार्क। आणि त्याचबरोबर 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी त्यांनी 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी घेतली, आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो 100 आणि 1600 मीटर घेतल्यानंतर हाताची जेवढी काही पॉवर राहते तर ते गेली राहते, एक लक्षात ठेवा, आणि लगेच त्या ठिकाणी गोळाफेकसाठी नेलं होतं, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, मुलांचा जो गावाकडे जो गोळा दादा आहे तो आउट ऑफ दादा आहे, आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर तिथं मुलांचा जो कटअप आहे हा 12 मार्कापर्यंत पडलेला आहे। ज्यांचा आउट ऑफ दादा आहे त्यांचा जो कटअप त्या ठिकाणी गोळा पडला तो 12 मार्कापर्यंत पडला, कारण की हातातली सगळी ताकद त्या ठिकाणी गेली होती, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एकाच विद्यार्थ्याचं हे आहे नाही, तर सर्वांसोबत जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे, एक लक्षात ठेवा। तर मुलांना कमी मार्क त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये पडले, जे शिपाईचं ग्राउंड आहे, कारागृहाचं ग्राउंड आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे, आणि त्याचबरोबर प्रवाससुद्धा काही विद्यार्थी हजार किलोमीटरपासून त्या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी गेलेले होते, एक लक्षात ठेवा। प्रवाससुद्धा त्याचबरोबर तिथली जे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थासुद्धा जशी पाहिजे तशी व्यवस्था नव्हती, कारण की दिवसभर त्या ठिकाणी म्हणजे ग्राउंडच्या अंदर जास्त म्हणजे 8 घंटे तर ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जातात, अशी तिथली जे सिस्टीम त्या ठिकाणी होती, एक लक्षात ठेवा। सकाळी त्या ठिकाणी ग्राउंड होता, म्हणजे एकदम सकाळी उपाशी तापाशी विद्यार्थी त्या ठिकाणी जात आहे, आणि ग्राउंडच्या अंदर फळ फ्रूट सुद्धा त्या ठिकाणी नेऊन देत आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी काही कंडिशन होती। तर गावाकडे मुलांचा जो ग्राउंड आहे 40 ज्यांचा 40चं ग्राउंड बसे तर त्यांचं तिथं 30 मार्काचा पडलेला आहे, म्हणजे
10 मार्काने या ठिकाणी मुलांचा जे फिजिकल आहे हे घटलेलं आहे. ज्यांचा 50चं ग्राउंड आहे त्यांचा 40चं बसलं इथं आणि ज्यांचा 40चं ग्राउंड होतं त्यांचा 30 मार्काचा ग्राउंड त्या ठिकाणी पडलेला आहे. तर आता ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात पहिले मी तुम्हाला कारागृहाचा कडाप सांगतो, त्यानंतर शिपाईचा कडाप सांगणार आहे. पहिले मुलींचा कडाप सांगतो कारागृहाचा, त्यानंतर मुलांचा सांगतो. तर पहा कारागृहाचा जो कडाप जाणार आहे तर मुलींचा जो कडाप जाणार आहे तर पहा एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे ग्राउंडचा, आणि एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे. विजय कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप जाणार आहे, आणि एनटीबी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप जाणार आहे. एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 33 पर्यंत कडाप जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 34 पर्यंत कडाप जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 30 मार्कापर्यंत कडाप जाणार आहे. एससी बीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 32 मार्कावर कडाप जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 26 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 35 पर्यंत कडाप जाणार आहे. हा कारागृहाचा कडाप आहे. आता मुलांचा कारागृहाचा कडाप किती जाणार आहे तर पहा तुम्ही जर या ठिकाणी एससी कॅटेगरीचे असाल तर एससी कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 34 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर कारागृहाचा जो कडाप आहे 32 पर्यंत जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे मुलांचा कारागृहाचा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर एनटीबी कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप आपला जाणार आहे. त्याचबरोबर विजय कॅटेगरीचा सुद्धा कडाप 36 पर्यंत जाणार आहे कारागृहाचा, आणि एनटीडी कॅटेगरीचा जो कडाप आहे पुरुष उमेदवारांचा हा सुद्धा 36 पर्यंत जाणार आहे कारागृहाचा. त्याचबरोबर जे ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा. त्याचबरोबर तुम्ही जर एससी बीसी कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 38 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांचा कारागृहाचा. आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर 28 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा पुरुष उमेदवारांचा. आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे ओपन कॅटेगरीचा कारागृहाचा 39 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर एवढं काही कडाप या ठिकाणी जाणार आहे. तर आता शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे. सीपी मुंबईला मुलांचं मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं होतं आणि महिला उमेदवारांचं नायगाव या ठिकाणी झालं होतं. आता या ठिकाणी शिपाईचा सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. पहिले मुलींचा सांगतो त्यानंतर मुलांचा सांगतो, ठीक आहे. तर पहा महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 26 ते 30च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल शिपाईचा जो कडाप आहे 28 ते 32च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. विजय कॅटेगरीचे जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर जवळपास 31 ते 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीबी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप जाणार आहे. एनटीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 31 ते 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 32 ते 34 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 28 ते 30च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. एससी बीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 25 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे, 25-26. आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 33 ते 35 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आता महिला पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे शिपाईचा ते तुम्हाला सांगून देतो. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 28 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे पुरुष उमेदवारांचा. एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 28 ते 32 पर्यंत कडाप जाणार आहे. विजय कॅटेगरीचे जर पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 33 ते 36 पर्यंत जाणार आहे. एनटीबी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीसी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एनटीडी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. एससी बीसी कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 32 ते 38 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 28 पर्यंत कडाप या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा जाणार आहे. आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 37 ते 39च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे. तर एवढा काही सेफ झोन आहे. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जय.